श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची दत्तसेवा आणि गुरुचरित्र पारायण हे नेमके कसे करावे याच्याविषयी संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची दत्तसेवा. मित्रांनो, दरवर्षी 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा साजरा केला जातो आणि या पवित्र दिवसाच्या निमित्ताने भक्तांनी 11 दिवसांची दत्तसेवा केल्यास स्वामींची विशेष कृपा ही भक्तांवर प्राप्त होत असते. मग मित्रांनो, सेवा कधी सुरू करायची? मित्रांनो, ही सेवा 11 मार्च पासून 20 मार्च पर्यंत म्हणजे आजपासून 20 मार्च पर्यंत तुम्हाला एकूण 11 दिवसांची ही सेवा करायची आहे. मग नेमकं रोज काय काय करावे लागणार तर आता समजून घेऊया. या 11 दिवसांमध्ये भक्तांनी सेवा करायची आहे ते आता इथे बघू शकता. मित्रांनो, सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्याच्यानंतर घरातील देवघरात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीसमोर दिवा अगरबत्ती लावावी. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 108 वेळा करावा. शक्य असल्यास अधिकही करू शकता. गुरुचरित्र पारायण सुरू करावे. तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे सुद्धा सुरू करू शकता. तसेच रोज भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ या नामाची प्रार्थना करावी. त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता. प्रकट दिनाच्या निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 11 दिवसांमध्ये गुरुचरित्र वाचण्याचा संकल्प करावा. श्रद्धा आणि विश्वासाने हे पारायण पूर्ण करावे. प्रकट दिनी मग नेमके काय करावे तुम्ही आता बघू शकता. 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि 20 मार्च रोजी या प्रकट दिनी तुम्हाला काय करावे आता जाणून घ्या. श्री स्वामी समर्थाची विशेष पूजा करावी, आरती करावी. शक्य असल्यास प्रसाद वाटप किंवा अन्नदान करावे. स्वामींचे नामस्मरण करावे. आता या सेवेचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया. ही 11 दिवसांची सेवा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, मनाला शांती मिळते, स्वामी समर्थाची कृपा प्राप्त होते आणि तुमच्यावरील जी काही अडचणी असतील, जी काही संकट असतील ती दूर होण्यास मदत होते. मित्रांनो, ही 11 दिवसाची तुम्ही दररोज प्रार्थना जर केली, जे काही स्वामी समर्थाचे उपाय सांगितले ते जर केले तुम्ही, तर तुम्हाला सुखप्राप्ती, धनलाभ हे संपूर्ण तुम्हाला 100% मिळेल. तर मित्रांनो, ही अशीच माहिती पाहण्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.